शुभप्रभात मंडळी. तर अशा प्रकारे माझी गुरुवारची सुरुवात छानपैकी स्वामींच्या स्नानाने झालेली आहे. स्वामींना दर गुरुवारी मी छानपैकी पंचामृताने आंघोळ घालते. तशा प्रकारे माझं पंचामृतसुद्धा रेडी आहे. त्याच्यानंतर सर्व स्वामींची मूर्ती, स्वामींचा पाठ हे सर्व घासून पुसून स्वच्छ झालेलं आहे. फुलंसुद्धा रेडी आहेत. तर आता सुरुवात करूया स्वामींच्या पंचामृत स्नानाला. तर अशा प्रकारे छानपैकी मी स्वामींचं पंचामृत स्नान केलेलं आहे. जसं मला वेळ मिळतो तसं मी करते. जर वेळ असेल तर नाहीच करत. त्याच्यानंतर दाराची रांगोळी खूप महत्त्वाची आहे आज गुरुवारची, बरं का. जे कोणी दारावरती रोज रांगोळी काढत नसेल त्यांनी ॲटलिस्ट गुरुवारची तरी काढावी. आणि गुरुवारी हळदीचं लेपन आपल्या उंबरठ्यावर जरूर करावं. हे खूप आपल्या धनाचा मार्ग किंवा आपल्या भविष्याचा मार्ग किंवा आपल्या नशिबाचा मार्ग हे खोलून देतं. ह्याच्यावरती माझा दृढ विश्वास आहे. तर अशा प्रकारे छानपैकी जी मनात आली ती रांगोळी फटफट काढली. कारण अजून सगळा किचनचा पसारा आवरायचा होता. पहिला म्हणजे उंबरठा बघूनच आपली लक्ष्मी आत येते की नाही, तर माझी गुरुमाऊलीसुद्धा माझं उंबरठा बघूनच आत येईल आणि ती सुखाने आनंदाने येईल ह्याची परवा तर म्हणजे ह्याची काळजी तर मी घेतलीच आहे. त्याच्यानंतर पहिला फटफट कुकर लावला, कारण बाबू येणार होता आणि मम्मीसुद्धा माझ्या हेल्पला नव्हती. एवढी सगळी भांडी पडलेली, एवढा सगळा पसारा पडलेला. तर आधी पटापट भांडी घासून घेतली कुकर लावल्यानंतर, कारण हा पसारा अजिबात पडलेला मला आवडत नाही. स्वच्छ असेल घर तेवढंच सुंदर दिसतं. आणि एवढं सगळं करून सुद्धा मला लगेच दुसऱ्यांदा चहाची तलप आलेली. तर चहा थोडासा माझ्यापुरती ठेवला होता, कारण थोडासा माझा अभ्याससुद्धा बाकी होता. हे बघा, अशा प्रकारे थोडं मध्ये अभ्याससुद्धा करत होती तिथेच किचनमध्ये येऊन. त्याच्यानंतर भाजी करायला घेतली. ती म्हणजे आपल्या भोगीच्या भाजीमधले काही कडधान्य राहिले होते ते सर्व मिक्स करून मी भाजी केली आहे. त्यात वाटाणा, मोड आलेला हरभरा, त्याच्यानंतर वांगी, टोमॅटो, कांदा, बटाटा, आपलं सर्व असं छान पौष्टिक भाजी केली. आणि एक गोष्ट मी सांगायला विसरले, मी आज छान चपातीच्या चुऱ्याचा नाश्ता केला होता. बहुतेक लोकांना आपल्यापैकी माहिती असेल, मी खूप वर्षांनी हा नाश्ता केला होता आणि मला प्रचंड आवडतो हा नाश्ता. नुसतं कांदा, राई, जिरं आणि लसणीवरती लसूण भरपूर टाकायचा, भरपूर प्रमाणात लसूण टाकायचा, करपवायचा तो लसूण. खूप छान लागतो मंडळी हा नाश्ता. मसाला टाकायचा, तुम्ही जो काय मसाला वापरत असाल तो, हळद, मसाला, हिंग आणि आपल्या चपातीचे बारीक बारीक. कोण मिक्सरला सुद्धा लावतं, पण मला स्वतःला ते पर्सनली मिक्सरला लावलेले आवडत नाही. पण खूप सुंदर नाश्ता लागतो बरं का मंडळी. हा नक्की करून बघा. एकदम झटपट होणारा नाश्ता आहे आणि काल केलेल्या ज्या शिळ्या चपात्या असतात त्या वायासुद्धा जात नाहीत. तर अशा प्रकारे हा माझा नाश्ता केला होता. आणि चपात्यांना थोड्याशा कडक करायच्या, खूप सुंदर लागतो. आणि मला असं, मी खूप ठिकाणी असं ऐकलं आहे की शिळ्या चपात्या ह्या पौष्टिक असतात. त्याच्यानंतर बाबूला घ्यायला गेली आणि बाबूला घ्यायला गेल्यानंतर मला दिसलं नटीज. हे खूप बालपणाची आठवणी जाग्या झाल्या. म्हणजे नटीजसाठी आम्ही पप्पाची वाट बघायचो की पप्पा हे कधी घेऊन येतील. तर आज पहिल्यांदा माझा बाबू एक आणणार होता. त्याच्यानंतर पटपट तयारी करून मी गेली होती महिला मंडळाच्या हळदी कुंकाला. त्या अशा प्रकारे सर्व बायका जमल्या होत्या. आणि आज होती पाठांतर स्पर्धा. तर आज पाठांतर स्पर्धेमध्ये मी छानपैकी गणपतीचं स्तोत्र बोलली, जे आपल्या प्रणम्य शिरसादेवम संस्कृतमध्ये आहे. त्याच्यानंतर इथे पाककला स्पर्धासुद्धा होती, पण माझी भरपूर घरी घाई झाल्यामुळे मी इथे ह्या स्पर्धेत भाग नाही घेतलेला. पण खरंच इथे ज्वारीचा बेस हे मेन होतं. तर ज्वारीचा बेस वापरून एवढं छान छान पदार्थ केले होते. काहींनी नूडल्स केले होते, काहींनी पराठे केले होते. खूप छान केलेलं आहे. इथे पाककला स्पर्धासुद्धा खूप छान झाली. तर अशा प्रकारे मी नटून थटून 5 मिनिटात तयार होऊन झटपट कशी तरी साडी घातली आणि आली होती हळदी कुंकाला.